निरागस प्रेम भाग 10. सकाळचे कोवळे ऊन खिडकीतून खोलीत येत होते. मागच्या दिवसाच्या सुंदर आठवणी अजूनही गौरीच्या मनात ताज्या होत्या. ती जागी झाली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. रात्री उशिरापर्यंत दोघे गप्पा मारत बसले होते आणि त्यामुळे तिच्या मनात एक वेगळीच आनंदाची भावना होती. ती हळूच उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण रोहनने तिचा हात हलकेच पकडला. कुठे चाललीस एवढ्या सकाळी? तो डोळे न उघडताच म्हणाला. उठू दे, मला खूप कामं आहेत खाली. गौरी लाजत म्हणाली. कामं थोड्या वेळानेही होतील, असं म्हणत त्याने तिला पुन्हा जवळ ओढलं. गौरीच्या गालांवर पुन्हा लाली पसरली. रोहन, मला जाऊ दे ना. दोघे काही क्षण शांतपणे एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत राहिले. शेवटी गौरीने स्वतःची सुटका करून घेतली आणि पटकन बाथरूमकडे पळाली. काही वेळाने ती आंघोळ करून बाहेर आली. ओल्या केसांमधून पाण्याचे थेंब गळत होते. ती आरशासमोर उभी राहून केस विंचरत होती. तेवढ्यात मागून कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती दचकून मागे वळणार इतक्यात रोहनने तिला मिठीत घेतलं. पुन्हा सुरू झालात तुम्ही? ती हसत म्हणाली. मी काही केलं नाही, फक्त माझ्या बायकोकडे बघत होतो. सोडा मला, उशीर होतोय. तू जितकी मला दूर करायचा प्रयत्न करतेस तितकीच जास्त गोड दिसतेस. गौरी त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू लपत नव्हतं. ती पटकन स्वयंपाकघरात गेली आणि तिने नाश्त्याची तयारी सुरू केली. पोहे आणि गरमागरम चहा. काम करता करता तिच्या चेहऱ्यावर सतत हसू होतं. मागच्या काही दिवसात तिच्या आयुष्यात आलेला आनंद तिच्या प्रत्येक हालचालीत दिसत होता. थोड्याच वेळात रोहनही उठून खाली आला. अरे वा, आज तर स्वयंपाकघरातून खूप छान वास येतोय, तो म्हणाला. आई बाबा येणार आहेत ना, म्हणून थोडी जास्त तयारी केली आहे. फक्त त्यांच्यासाठी? रोहनने मिश्किलपणे विचारलं. गौरीने त्याच्याकडे कटाक्ष टाकला. तुमच्यासाठी नाही. असं का? मग मी नाश्ता करणारच नाही. कराल, 2 मिनिटात ताट घेऊन बसाल. दोघेही हसले. काही वेळाने रोहनचे आईबाबा आले. गौरीने त्यांचे प्रेमाने स्वागत केले. तिच्या आदरातिथ्यामुळे ते दोघेही खूप आनंदी झाले. नाश्ता झाल्यानंतर तिने आवराआवर केली आणि कॉलेजला जाण्याची तयारी सुरू केली. तिने साधा पण सुंदर ड्रेस घातला, केस नीट बांधले आणि बॅग घेऊन खाली आली. रोहन हॉलमध्ये उभा राहून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. गौरी त्याच्याजवळ आली. मी निघते. रोहनने मोबाईल बाजूला ठेवला आणि तिच्याकडे पाहिलं. काही क्षण तो काहीच बोलला नाही. काय झालं? गौरीने विचारलं. काही नाही. मग असे का बघताय? कारण आज तू खूप सुंदर दिसत आहेस. गौरी लगेच खाली पाहू लागली. रोजच असं म्हणता? कारण रोजच तशी दिसतेस. तेवढ्यात रोहनचे आईबाबा जवळच बसलेले असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि ती आणखीनच लाजली. मी खरंच निघते आता. ठीक आहे. ती वळणार इतक्यात रोहनने हलकंसं स्मित केलं आणि तिच्याकडे पाहत डोळा मारला. क्षणभर गौरीला काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजलं नाही. तिचे गाल लाल झाले. तिने पटकन आजूबाजूला पाहिलं की कुणी पाहिलं तर नाही ना. रोहन मात्र तिची अवस्था पाहून हसू आवरत होता. रोहन, ती अगदी हळू आवाजात म्हणाली. काय? काही नाही. मग एवढी का लाजते आहेस? गौरीने त्याचा राग आल्याचा आव आणला, पण तिच्या ओठांवरचं हसू काही लपत नव्हतं. संध्याकाळी लवकर ये, रोहन म्हणाला. का? कारण तुझ्याशी बोलायचं आहे. फोनवर बोला. समोर बसून बोलण्यात वेगळीच मजा असते. गौरी पुन्हा हसली. शेवटी तिने सर्वांना नमस्कार केला आणि कॉलेजसाठी निघाली. रस्त्यातही तिच्या चेहऱ्यावरचं हसू कमी होत नव्हतं. वारंवार तिला रोहनचा तो खोडकर, डोळा मारणारा चेहरा आठवत होता.
कॉलेजमध्ये पोहोचल्यावर तिच्या मैत्रिणींनी लगेच विचारलं, काय गं, आज खूप खुश दिसतेस. गौरीने फक्त हसून विषय बदलला, पण तिच्या मनात मात्र सकाळचा तो छोटासा गोड क्षण पुन्हा पुन्हा उमटत होता. संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर रोहनला भेटण्याची उत्सुकता आता तिला लागली होती. संध्याकाळी कॉलेजमध्ये शेवटचं लेक्चर संपलं आणि विद्यार्थी हळूहळू बाहेर पडू लागले. गौरीनेही आपली बॅग भरली आणि घरी निघाली. आज दिवसभर तिचं लक्ष अभ्यासात असलं तरी सकाळचा रोहनचा खोडकरपणा तिला वारंवार आठवत होता. चल ना, उशीर होतोय, तिची मैत्रीण स्वाती म्हणाली. हो, आलीच. गौरी आपल्या 2-3 मैत्रिणींसोबत कॉलेजच्या गेटकडे निघाली. गेटच्या बाहेर विद्यार्थ्यांची नेहमीप्रमाणे वर्दी होती. कोणी मित्रांची वाट पाहत होते तर कोणी बसस्टॉपकडे जात होते. तेवढ्यात स्वातीची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बाईकवर गेली. अगं, तिकडे बघा ना, ती हळू आवाजात म्हणाली. सगळ्यांनी तिच्या नजरेच्या दिशेने पाहिलं. काळी बाईक, त्यावर बसलेला उंच मुलगा, डोळ्यांवर गॉगल आणि चेहऱ्यावर शांत आत्मविश्वास. तो अधूनमधून कॉलेजच्या गेटकडे पाहत होता. वा, किती हँडसम आहे, एकीने कुजबुजत म्हटलं. हो ना, अगदी चित्रपटातल्या हिरोसारखा दिसतो. कोणाची वाट पाहत असेल बरं? गौरीने त्या दिशेने पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून रोहन होता. पण तिच्या मैत्रिणींना याची कल्पनाच नव्हती. गौरी, तू का हसते आहेस? स्वातीने विचारलं. काही नाही. अगं, खरं सांग ना, तो कोण आहे? मला माहीत आहे. काय, खरंच? आता सगळ्यांच्या नजरा गौरीवर खिळल्या. मग सांग ना. गौरी थोडीशी लाजली. तो माझी वाट पाहतोय. क्षणभर सगळ्या गप्प झाल्या. म्हणजे? एका मैत्रिणीने विचारलं. गौरीने हळूच उत्तर दिलं. तो माझा नवरा आहे. काय? सगळ्यांच्या तोंडून एकाच वेळी शब्द बाहेर पडले. अगं, तू मजाक करत आहेस ना? नाही, खरंच. खरंच? गौरीने मान हलवली. आता काही क्षणांपूर्वी उत्साहाने बोलणाऱ्या मैत्रिणी पूर्णपणे शांत झाल्या. अरे देवा, आम्हाला तर काही कल्पनाच नव्हती. तू कधी सांगितलंच नाहीस. आणि आम्ही ते काय काय बोलत होतो. गौरी खळखळून हसली. म्हणूनच मी काही बोलत नव्हते. तेवढ्यात रोहनची नजर गौरीवर पडली. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याने बाईकवरून उतरून त्यांच्याकडे चालत यायला सुरुवात केली. गौरीच्या मैत्रिणी एकमेकींकडे पाहू लागल्या. अगं, खरंच तुझा नवरा खूप स्मार्ट आहे. आता तरी गप्प बसा, गौरी लाजत म्हणाली. रोहन जवळ आला. कॉलेज संपलं? हो. रोहनने तिच्या मैत्रिणींना नमस्कार केला. नमस्कार. त्याच्या साध्या आणि नम्र वागण्याने त्या आणखीनच प्रभावित झाल्या. नमस्कार दादा, त्यांनी हसत उत्तर दिलं. काही वेळ गप्पा झाल्यावर रोहन म्हणाला, चला मग, उशीर होईल. गौरीने मैत्रिणींना बाय केलं. उद्या भेटू. हो, आणि उद्या सगळी माहिती हवी आहे, स्वाती लगेच म्हणाली. हो हो हो, गौरी हसत म्हणाली. ती बाईकवर बसली. रोहनने हेल्मेट तिच्याकडे दिलं. हे घाल. बाईक सुरू झाली आणि दोघे निघून गेले. त्यांच्याकडे पाहत स्वाती म्हणाली, खरंच दोघांची जोडी खूप छान दिसते. दुसरी मैत्रीण हसत म्हणाली, आणि आपण तर त्यांना कॉलेजसमोर उभा असलेला कुठला तरी हिरो समजत होतो. सगळ्याच हसू लागल्या. तर दुसरीकडे बाईकवर बसलेली गौरी अजूनही लाजत होती आणि रोहनच्या चेहऱ्यावर तिची ती अवस्था पाहून समाधानाचं हसू होतं. कॉलेजमधून निघाल्यानंतर रोहनने बाईक मुख्य रस्त्यावर आणली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर बरीच वर्दळ होती. गौरी शांतपणे मागे बसली होती. तिच्या मनात अजूनही मैत्रिणींसोबत
झालेला प्रसंग फिरत होता. रोहन मात्र समोर बघत बाईक चालवत असला तरी त्याच्या चेहऱ्यावर एक खोडकर हसू होतं. काही क्षणांनी त्याने बाईकच्या आरशातून मागे पाहिलं. गौरी खाली मान घालून बसली होती. काय मॅडम, आज खूपच शांत आहात. गौरीने काही उत्तर दिलं नाही. असं कधीपासून व्हायला लागलं? कॉलेजला जाताना तर खूप बोलत होतीस. काही नाही, मला वाटतं काहीतरी आहे. पुन्हा त्याने आरशातून त्याच्याकडे पाहिलं. तुझ्या मैत्रिणी काय बोलत होत्या गं? हे ऐकताच गौरीचा चेहरा पुन्हा लाल झाला. काही नाही, मला सगळं ऐकू आलं बरं का. खोटं बोलू नका. मग खरं सांग. सांगणार नाही. रोहन हलकेच हसला. अगं, मी दूर उभा होतो, पण तुमच्या सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे होत्या हे लक्षात आलं होतं. गौरीने त्याच्या खांद्यावर हलकीशी थाप मारली. तुम्ही ना, मी काय? जाणून बुजून गॉगल घालून बसला होतात. अरे वा, म्हणजे माझ्याकडे नीट लक्ष होतं तर. रोहन, तो पुन्हा हसू लागला. मग सांग ना, काय म्हणत होत्या तुझ्या मैत्रिणी? गौरी काही बोलत नव्हती. हँडसम आहे असंच काहीतरी म्हणत होत्या ना? गौरीने आश्चर्याने विचारलं. तुम्हाला कसं कळलं? कारण त्यांच्या चेहऱ्यावरच लिहिलं होतं. हे ऐकताच गौरी आणखीच लागली. आणि जेव्हा त्यांना कळलं की मी तुझा नवरा आहे, तेव्हा सगळ्या एकदम शांत झाल्या. तुम्ही खूपच चिडवता. मग काय करू? माझी बायको लाजते तेव्हा खूप गोड दिसते. गौरीने लगेच दुसरीकडे पाहिलं. आता पुरे. नाही, अजून नाही. रोहन पुन्हा आरशातून तिच्याकडे पाहत म्हणाला. खरं सांग, त्यांना माझा हेवा वाटला का? रोहन, अरे मी फक्त विचारतोय. तुम्ही स्वतःचीच स्तुती करताय. नाही, मी माझ्या बायकोचं नशीब चांगलं आहे असं म्हणतोय. क्षणभर शांतता पसरली आणि मग गौरीलाही हसू आवरलं नाही. तिचं हसणं ऐकून रोहनच्या चेहऱ्यावरही समाधान उमटलं. थोड्या वेळाने बाईक एका सिग्नलला थांबली. रोहनने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. एक सांगू? काय? आज कॉलेजच्या गेटमधून बाहेर येताना तू खूप सुंदर दिसत होतीस. गौरीने लगेच नजर खाली केली. सकाळपासून कितव्यांदा सांगताय हे? जोपर्यंत तुला लाजवण्यात मजा येते तोपर्यंत सांगत राहणार. सिग्नल हिरवा झाला आणि बाईक पुन्हा पुढे निघाली. गार वारा वाहत होता. गौरीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. रोहन अधूनमधून आरशातून तिच्याकडे पाहत होता आणि प्रत्येक वेळी तिच्या लाजणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावरही आपसूक हसू उमटत होतं. घरी पोचेपर्यंत त्यांची अशीच गोड चेष्टा मस्करी सुरू होती. दोघांच्याही मनात एक वेगळीच ऊब होती, जी शब्दांपेक्षा त्यांच्या छोट्या छोट्या क्षणात जास्त जाणवत होती. आता पुढे काय होते ते पुढच्या भागात पाहूया. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.